जालना महापालिकेत सत्ताधाऱ्यांचा रक्तरंजित राडा. स्थायी समितीच्या बैठकीतील वादातून महापौर कॅबिनमध्ये गँगवॉर. रॉड खंजर आणि हल्ल्याचा आरोप. दानवे विरुद्ध गोरंट्याल गट आमने सामने. नगरसेवक लक्ष्मीकांत पांगारकर आणि मुलावर प्राणघातक हल्ल्याचा आरोप. महावीर ढक्कासह समर्थकांवर गुन्हा. जालना शहर महानगरपालिकेच्या इतिहासात कधी नव्हे इतका थरारक आणि धक्कादायक प्रकार सोमवारी घडला. स्थायी समितीच्या सभेत सुरू झालेला शाब्दिक वाद काही वेळातच महापौर कॅबिन परिसरात रक्तरंजित संघर्षात बदलला. सत्ताधारी भाजपातील दोन गट थेट एकमेकांसमोर उभे ठाकल्यानं महानगरपालिका परिसर काही काळ रणांगणात परिवर्तित झाला होता. या घटनेत नगरसेवक लक्ष्मीकांत पांगारकर आणि त्यांचे पुत्र प्रतीक पांगारकर यांच्यावर लोखंडी रॉड, लाथाबुक्क्या आणि खंजरानं प्राणघातक हल्ला झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात नगरसेवक महावीर ढक्का, विक्रांत ढक्का, सागर ढक्का, रणवीर ढक्का यांच्यासह 7 ते 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे हा संघर्ष विरोधकांमध्ये नव्हे तर सत्ताधारी भाजपातील दोन प्रभावशाली गटांमध्ये झाल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. लक्ष्मीकांत पांगारकर हे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे निकटवर्तीय मानले जातात, तर महावीर ढक्का हे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या गटाशी संबंधित असल्यानं शहरात चर्चा रंगली आहे. सभागृहातील वादानं घेतले हिंसक वळण. सोमवारी सकाळी महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत एका ठरावाच्या मंजुरीवरून लक्ष्मीकांत पांगारकर आणि महावीर ढक्का यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. उपस्थित नगरसेवकांच्या मते सुरुवातीला केवळ आरोप प्रत्यारोप सुरू होते, मात्र वातावरण चिघळत गेले आणि दोन्ही बाजूतील समर्थकही आक्रमक झाले. फिर्यादीनुसार वाद वाढल्यानंतर महावीर ढक्का यांनी बाहेर बघतो अशी धमकी देत सभागृह सोडले. त्यानंतर काही वेळातच महापौर कॅबिन परिसरात घडलेल्या प्रकारानं सर्वांनाच हादरवून सोडले. भाजपातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आल्यानं जालना भाजपातील अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे. सत्ताधारी पक्षातील नगरसेवकच एकमेकांवर खंजर आणि रॉडनं हल्ला करत असतील तर शहराच्या प्रशासनावर त्याचा काय परिणाम होईल असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जातोय. महापालिकेच्या सभागृहातून सुरू झालेला हा संघर्ष आता थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्यानं आगामी काळात जालना शहरातील राजकारण आणखी तापण्याची चिन्ह दिसत आहेत.